मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज एक किस्सा सांगतो असा की माझ्या आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट ज्या काही घडल्या असतील त्यातली एक वाईट गोष्ट सांगतो की तिनं माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम केला. तर ती गोष्ट अशी आहे की 2022 या सालामध्ये मी तलाठी होण्यासाठी परीक्षेचा अभ्यास करत होतो. तलाठीच्या परीक्षेचा अभ्यास करत होतो. मग सरकारी नोकरी तर मला त्या वर्षी पाहिजेच होती 2022ला. पण त्यावेळेला अभ्यास करताना काय व्हायचं की मी दिवसभर माझं असं शेड्यूल होतं की मी तेव्हा पूर्णपणे अभ्यास करू शकत नव्हतो. माझं 8 ते 9 तासाचं जे टार्गेट होतं ते मी पूर्ण करू शकत नव्हतो. मग मी त्यावेळेला काय करत होतो तर रात्री जागून अभ्यास करायचो. रात्री 4, 4:30, 5 वाजेपर्यंतसुद्धा जागून मी अभ्यास केलेला आहे. आणि मग 6 महिने असंच माझं मेहनत चालू होती. दिवस रात्र एक करून मी अभ्यास करत होतो. आणि त्याच्यामुळेच एक दिवस काय झालं की मी जिम करत होतो आणि मला फिट आली. तर फिट येण्यामागचं कारण काय, तर मी मागचे 6 महिने रात्रीचा अभ्यास करून व्यवस्थित झोप घेतली नव्हती. आणि ती झोप घेतली नसल्यामुळे त्यावेळेला मला मेंदूवर ताण येऊन फिट आली. तर ही फिट मग मी 2 दिवस ॲडमिट राहिलो दवाखान्यात. आणि त्याच्यानंतर मला 3 वर्षासाठी गोळ्या खाव्या लागल्या होत्या फिटच्या, की फिट येऊ नयेत या गोष्टीसाठी. तर मग त्या गोळ्या खाल्ल्यामुळे माझं वजन भरपूर वाढलं. म्हणजे त्या काळी माझं वजन जर 80-85 किलो असेल तर आज माझं वजन 108 किलो. तर हे कशामुळे, तर त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट मला लागला, साईड इफेक्ट झाला आणि त्याच्यामुळे माझं वजन वाढतच गेलं. आणि अजून पण त्यातल्या काही भाग चालू आहे. म्हणजे एक गोळी अजूनही चालू आहे आणि अजूनही मी त्या गोळ्या खातो आहे. आणि जे माझ्यासोबत झालं ते इतर कोणासोबतही होऊ नये. म्हणजे माझ्या दुश्मनासोबत पण अशी गोष्ट होऊ नये की इतकी मेहनत, इतक्या दिवस अपार मेहनत घेऊन, कष्ट घेऊन मी एवढा चांगला अभ्यास केला होता आणि देवाने माझ्या आयुष्यात असं काहीतरी दिलं की एक दिवस मी फिट येऊन पडलो. मग तिथून पुढे माझा अभ्यास भरपूर काळासाठी बंद पडला. आणि आजही मी ते दिवस आठवले तरी मला रडायला येतं किंवा वाईट वाटतं ते दिवस आठवल्यावर. त्याच्यामुळे तुमच्यातल्या प्रत्येकाने व्यवस्थित 8 तासाची झोप घेतलीच पाहिजे, हे मला सांगायचं आहे. माझं दुःख सांगून मला कुणाला इमोशनल करायचं नाही, पण इतकं सगळं माझ्या आयुष्यात पूर्वी घडून गेलं. तर तुमचे आशीर्वादच माझ्या पाठीशी राहू देत, एवढीच एक इच्छा. धन्यवाद.